आता इथे सिरीज दिली तुम्हाला कंटिन्यू सिरीज 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60. ही सिरीज आपल्याला जशीच्या तशी ग्रुपिंग टेबलमध्ये लिहून टाकायची आहे. 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60. त्यानंतर फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे ती पहिल्या कॉलममध्ये लिहायची आहे. 15, 17, 19, 27, 19 आणि 13. ओके. काय केलं आपण? पहिले ग्रुपिंग टेबल करायचं, त्यानंतर आपल्याला ॲनालिसिस टेबल करायचं आहे. ओके. ग्रुपिंग टेबलमध्ये जे मार्क्स आहे सिरीज आहे ती आपण कॉलममध्ये लिहितो आणि इकडे रोमध्ये लिहितो. हे ध्यानात आहे तुमच्या. ओके. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जे पहिला कॉलम आहे आपला, याच्यामध्ये जो पहिला कॉलम आहे यामधली सर्वात मोठी जी संख्या असेल ती आपल्याला घ्यायची आहे. तर सर्वात मोठी संख्या याच्यामध्ये कोणती आहे? 27. आता सोबतच आपण काय करू, तिथं चिन्ह पण तिथं अगोदरच देऊन देऊ. याचा ग्रुप कोणता आहे? तर 30 ते 40. तर 30 ते 40मध्ये आपण काय करू, चिन्ह देऊन देऊ. ओके. त्यानंतर आपण काय करतो, आता फ्रिक्वेन्सीची आपण टोटल करतो. किती फ्रिक्वेन्सी घेतो? पहिल्यांदा आपण 2. ओके. तर या 2 हिची आपण करू टोटल. पायाची टोटल करा. 15 आणि 17 किती होतात? 32. 19 आणि 27 किती होतात? 43. 46. 19 आणि 13 किती होतात? 33. 32. ओके. आता याच्यामधली सर्वात मोठी संख्या आहे 46. ती कोणकोणत्या याची टोटल आहे? 19 आणि 27ची. म्हणजेच 20 ते 30 आणि 30 ते 40. 20 ते 30 आणि 30 ते 40. ओके. त्यानंतर काय करतो आपण? एक संख्या सोडून देतो आणि 2 याची टोटल करतो. 17 आणि 19ची टोटल करायची, 27 आणि 19ची टोटल करायची. किती? 36 आणि 27 आणि 19 46. 46 ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यांचा ग्रुप आहे 30 ते 40 आणि 40 ते 50. 30 ते 40 आणि 40 ते 50. ओके. त्यानंतर 3 संख्यांची आपण टोटल करतो. त्यानंतर म्हणजेच 15, 17 आणि 19. 15, 17, 19ची टोटल किती येते? 51. त्यानंतर 27, 19 आणि 13 59. 59 ही सर्वात मोठी संख्या आहे. ती कोणकोणत्याची टोटल आहे? तर 27, 19 आणि 13. त्यांचा ग्रुप आहे 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60. 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60. ओके. यामध्ये आपण टिकमार्क करून घेतली. त्यानंतर एक संख्या आपण सोडून देऊ. ओके. 15 सोडून दिले. 17 आपल्याला टोटल करायची. 17, 19 आणि 27. 17, 19 आणि 27 किती? 63. आता बाकीचा ग्रुप इथं पडत नाही म्हणून आपण या 3चा ग्रुप घेऊ. 10 ते 20, 20 ते 30 आणि 30 ते 40. 10 ते 20, 20 ते 30 आणि 30 ते 40. ओके. त्यानंतर आपल्याला किती संख्या सोडावं लागते? 2 संख्या आपल्याला सोडून द्यायची आहे. 15 आणि 17 सोडून दिल्या. आपण केलं 19, 27 आणि 19. या 3 संख्यांची टोटल 65. याचा जर आपण ग्रुप जर बघितला तर तो ग्रुप आहे 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50. 20 ते 30 पासून 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50. आपला ग्रुपिंग टेबल अशा पद्धतीने झालेला आहे. आणि आपल्याला ॲनालिसिस टेबलची टोटल करायची. इथे येते 1, इथे येते 3, इथे येते 6, इथे येते 3 आणि इथे येते 1. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय येते की सर्वात मोस्ट रिपीटेड आयटम आहे 6मध्ये. सर्वात मोठी संख्या आहे 6मध्ये. तर त्याचा ग्रुप आहे 30 ते 40. म्हणजेच आपला मूळ ग्रुप काय राहील? मूळ ग्रुप आपला काढलेला आहे आपण, तो आहे 30 ते 40. हा आपला ग्रुप ॲन्सर आलेला आहे. आता पुढे काय करायचं? तर पुढे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तुम्ही इथपर्यंत पहिले लिहून घ्या. लिहून गेल्यानंतर मी इथे जागा खाली होते, त्यानंतर तो फॉर्म्युला आपण इथं लिहू आणि याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते आपण पाहू. आता या प्रॉब्लेममध्ये आपला फॉर्म्युला काय बघा. Z = L1 + F1 - F0
2F1 मायनस F0 मायनस F2. इथे एक तर आपण आय लिहू शकतो किंवा L2 मायनस L1 लिहू शकतो. ओके, आय म्हणजेच ते होते जे आहे ते, म्हणजे दोन याच्यातलं जे अंतर आहे त्यालाच आपण आय म्हणतो. पण ते पुन्हा ध्यानात ठेवावं लागते, त्यासाठी डायरेक्ट लिहायचं L2 मायनस L1. ओके, तर हा याचा झेडचा फॉर्म्युला आहे. कशा केव्हा हे करायचं आहे तर कंटिन्यू सिरीजसाठी. आता कंटिन्यू सिरीजमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत का ते आपल्याला पहिले बघायचं आहे. ओके, आता आपल्याकडे काय काय पाहिजे होतं ते बघू आपण. तर आपल्याला पाहिजे L1 पाहिजे, त्यानंतर L1 आणि L2 पाहिजे, L2 पाहिजे. ओके, त्यानंतर काय पाहिजे आपल्याला F1 पाहिजे, F0 पाहिजे आणि F2 पाहिजे. एवढ्याच गोष्टी पाहिजे आपल्याला, या व्यतिरिक्त काही पाहिजे नाही. कारण इथे L1 दिलेला आहे, L2 L1 दिलेला आहे, 2 वेळा L1 आणि L2 कामा पडेल. त्यानंतर इथं सुद्धा F1 F0 दिला, F1 F0 दिला आणि F2 दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्या टोटल संख्या तुम्हाला शोधून काढायच्या आहे. ओके, आता तुमचा जो मोड ग्रुप आलेला आहे जो की कोणता होता 30 ते 40, हा जो तुमचा मोड ग्रुप आलेला आहे की कोणता ग्रुप आला होता 30 ते 40, हा तुमचा मोड ग्रुप आला. याच्यातली लहान संख्या जी आहे तर ती काय तुमचा L1 आहे. म्हणजेच L1 किती आहे 30 आहे आणि दुसरी संख्या जी 40 आहे ती तुमचा L2 आहे. याची जी फ्रिक्वेन्सी असते ती किती आहे तर 27 आहे. ही 27 काय आहे तुमची F1. काल तुम्हाला त्याच्यासाठीच सांगितलं होतं. तर इथे तुम्हाला कामा पडते, तर तुमचा F1 आहे 27. तर F0 काय राहील 19, तर F2 काय राहील 19च राहील. हा F1 राहील, हा F0 राहील आणि हा F1 राहील, F2 राहील. ओके, कारण जे आपला हे F2 तर दिलेलंच आहे, जे करंट आपला F दिलेला आहे, ज्या ग्रुपचा F आहे तो तुमचा F1 राहील. वरची संख्या जी आहे ती 0 समजायची आणि खालची जी नंतरची संख्या येणार आहे ती 2 समजायची. ओके, एवढं आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर करायच्या आहे. झालं, आता सर्व गोष्टी क्लिअर झाल्या आपल्या. ओके, त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. खाली लिहायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ मोड बाय फॉलोविंग फॉर्म्युला. आणि आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे Z = L1 प्लस काय तर F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस F2 आणि इथं लिहायचं L2 मायनस L1. ओके, आता L1 काय आहे तुमचा तर 30 आहे. ओके, F1 किती आहे 27, याच्यामध्ये वजा करायचा आहे F0 किती आहे 19. त्यानंतर F1 किती आहे तर 27 आहे, त्यानंतर 19, त्यानंतर F2 सुद्धा 19 आहे. बरोबर आहे, F0 19 आहे आणि हा सुद्धा 19 आहे. त्यानंतर L2 मायनस L1 किती राहील तर L2 आहे 40, L2 आहे 40 आणि L1 आहे 30. सर्व माहिती आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकलेली आहे. टाकली, एक एक स्टेप फॉलो करायची. इथं घेतले आपण 30 अधिक 27 मायनस 19 किती होतात सांगा. 27 मायनस 19 किती 8. ओके, त्यानंतर 2 गुणिले 27 किती होतात 54 मायनस 19 आणि 19 हे दोन्ही बी मायनस करायचे आपले. 19 दोन्ही होतात 38. 19 आणि दोन्ही बी मायनस संख्या म्हणून दोन्हीची टोटल केली आपण. ओके, या दोन्ही संख्येची काय करू आपण टोटल करून घेऊ. हे 19 सुद्धा मायनस करायचे आणि हे 19 सुद्धा मायनस करायचे. याच्यासमोर सुद्धा निगेटिव्हचं सिम्बॉल दिलं, इथं सुद्धा मायनसचं सिम्बॉल दिलेलं. ओके, म्हणून हे दोन्हीची टोटल करून आपण इथं लिहून टाकली. त्यानंतर 40 मायनस 30 किती होते तर 10 होते. ओके, तर 30 अधिक आता या 8 गुणिले 10 आपल्याला करून टाकायचे, म्हणजे इथं किती येईल 80 आणि 54 मायनस 38 किती येईल 16. त्यानंतर हे 30 आले, यांचा भागाकार केला किती किती येते 16 85 5 आणि इथे संख्या 35. ओके, तर तुमचा मोड काय आहे 35. देअरफॉर मोड इज 35. अशा पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तुम्हाला फॉर्म्युला फक्त ध्यानात ठेवायचा आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहे, मोड ग्रुप, फ्रिक्वेन्सी आणि अशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. ओके, काही प्रॉब्लेम आहे कोणाला? इथं थांबू आपण, आपलं मोड संपलं.